नमस्कार मंडळी, हिवाळा चालू आहे। मार्केटमध्ये मस्त असा ताजा मटार आलेला आहे। आज आपण याच ताजा मटाराचा वापर करून एकदम खुसखुशीत अशी मटार कचोरी बनवणार आहोत। घरी कचोरी बनवायचं म्हटलं ना की आपल्याला थोडंसं टेन्शन येतं, कारण असं वाटतं की काहीतरी वेगळा पदार्थ आहे किंवा यासाठी साहित्य सुद्धा बरंच काही लागत असेल। तर असं अजिबात नाही, अगदी कमीत कमी साहित्याचा वापर करून एकदम खुसखुशीत अशी मटार कचोरी आपण बनवत आहोत। भरपूर असं मटारचं स्टफिंग भरलेली ही मटार कचोरी 4 ते 5 दिवस आरामात टिकते, अशीच खुसखुशीत राहते। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मटारची कचोरी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण इथे कणिक मळून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 कप मैदा घेतलेला आहे। तुम्ही हवं तर 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। ओवा घालताना असा हातावरती थोडासा क्रश करून घालायचा, म्हणजे याचा फ्लेवर खूप चांगला उतरला जातो। त्यानंतर आपल्याला यामध्ये 4 ते 5 टेबलस्पून गरम तेलाचं मोहन घालायचं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम करायचं, त्यामुळे कचोरी एकदम खुसखुशीत व्हायला मदत होते। तेलाचं मोहन घालायच्या अगोदर ओवा आणि मीठ जे आहे ते मैद्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। दुसरीकडे तेल गरम झालेलं आहे, हे कडकडीत तेलाचं मोहन सुद्धा यामध्येच घालून घ्यायचं। आता तेल बऱ्यापैकी गरम आहे, त्यामुळे थोडंसं अगोदर चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि हाताला सोसवेल असं झाल्यानंतर हे तेल पिठाच्या कणाकणाला चोळून घ्यायचं। हे जे गरम तेलाचं मोहन आहे ते पिठाच्या कणाकणाला व्यवस्थित असं चोळून घ्या, त्यामुळे कचोरी सगळीकडून एकसारखी खुसखुशीत होईल। बघू शकता पिठाचा असा मुटका वळला जातो, म्हणजेच आपलं तेलाचं जे मोहन आहे ते एकदम व्यवस्थित झालेलं आहे। या मैद्याला मी तेल व्यवस्थित असं चोळून घेतलं। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा सैलसर गोळा मळायचा। जास्त सुद्धा सैलसर करायचा नाही। आपण चपातीची जशी कणिक मळतो तसाच हा गोळा मळून घ्यायचा आणि त्यानंतर हा गोळा असा आपटून आपटून मळून घ्यायचा। कणकेचा गोळा असा 2 ते 3 मिनिट चांगला आपटून आपटून मळून घ्यायचा, त्यामुळे एकसारखा मैदा हा मळून घेतला जातो। त्यामुळे कचोरी खुसखुशीत व्हायला मदत होते। हलवाई सुद्धा याच पद्धतीने पिठाचा गोळा मळून घेतात। पीठ छान मऊ मळून झालेलं आहे। सगळ्यात शेवटी यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं, कारण त्यामुळे या पिठावरती क्रस्ट चढणार नाही। आता पीठ आपलं मळून झालेलं आहे, यावरती झाकण ठेवून कमीत कमी 15 ते 20 मिनिट हे पीठ मुरण्यासाठी ठेवूयात। पीठ मुरते तोपर्यंत दुसरीकडे सारण बनवायला घेऊयात। त्यासाठी 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, त्यानंतर 1 चमचा बडीशेप आणि अगदी अर्धा चमचा म्हणजे 7 ते 8 काळी मिरी घेतलेली आहे। आता हे सगळं अगदी मंद गॅसवरती 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवा, नाहीतर धने जिरे बडीशेप करपण्याची शक्यता असते। चांगलं भाजून झालेलं आहे, एका डिशमध्ये काढून घेतलं। त्यानंतर त्याच पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। यामध्ये 1.5 कप म्हणजेच बरोबर 180 ते 200 ग्रॅम एवढा मटार घातलेला आहे। 4 ते 5 तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। 1 इंच आल्याचे तुकडे घातलेले आहेत। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी हे हाय फ्लेमवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे। यामध्ये हिंग घालायला अजिबात विसरू नका, त्याची चव खूप चांगली लागते। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे। मटार शिजतोय तोपर्यंत मगाशी भाजलेले धने जिरे बडीशेप आणि काळी मिरी गार झालेलं आहे। आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि याची जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे। पूर्ण पावडर करायची अजिबात गरज नाही, कारण दाताखाली चावताना हे खूप चांगलं लागतं, त्यामुळे थोडंसं जाडसर ठेवायचं। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। ते पुन्हा एका डिशमध्ये काढून घेतलं। त्यानंतर इकडे मटार सुद्धा 3 ते 4 मिनिट आपला शिजलेला आहे। मध्ये एकदा मी झाकण काढून चांगलं हलवून घेतलेलं होतं। आता हे संपूर्ण थंड करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर ते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। जो दोरीवाला चॉपर असतो ना, त्यामध्ये जरी तुम्ही हा मटार काढून घेतलात तरी सुद्धा चालेल। त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर आमचूर पावडर घालायची। जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही त्याऐवजी 1 चमचा चाट मसाला किंवा अर्धा लिंबाचा रस घालू शकता।
आता हे आपल्याला मिक्सरमधून जाडसर बारीक करून घ्यायचं आहे. एकदम चालू मिक्सर ठेवायचा नाही. मिक्सर चालू बंद करत करत पल्स मोडवरती 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचा. वाटाण्याचे असे चंक्स यामध्ये राहिलेले पाहिजेत. ते चावताना दाताखाली खूप छान लागतात, त्यामुळे पूर्ण याचं पेस्ट बनवून घेऊ नका. आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात. आता तुम्ही म्हणाल आमचूर पावडर सगळ्यात शेवट का टाकली, कारण ती अगोदरच घातली तर त्याचा कडसर चव येते, त्यामुळे मी नंतर टाकली. आता बारीक केलेले धने, जिरे, बडीशेप आणि काळी मिरीचं मिश्रण जे होतं ते घातलं. भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. मटार कचोरीसाठी आपलं स्टफिंग आता रेडी आहे. दुसरीकडे कणिकसुद्धा व्यवस्थित अशी भिजलेली आहे. कणकेने आपलं काम केलेलं आहे. छान अशी मऊसूत कणिक भिजलेली आहे, व्हिडिओमध्ये बघू शकता. पुन्हा एकदा हलक्या हाताने ही कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची. बघू शकता चपातीची जशी कणिक आहे त्याच पद्धतीची मी याची कणिक मळून घेतली आणि यामधून साधारणतः लिंबा एवढ्या आकाराचे छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे. याच पद्धतीने उरलेल्या कणकेतूनही बाकीचे गोळे सगळे मी बनवून घेतले. एवढ्या प्रमाणात माझे 12 गोळे तयार झालेले आहेत. आता यामधलाच एक गोळा घ्यायचा, दोन्ही हातांच्या बोटांना मैदा लावून घ्यायचा आणि त्याची अशी वाटी बनवायची. त्यानंतर आता यामध्ये भरपूर असं स्टफिंग भरायचं आहे. कचोरी बनवताना त्यामध्ये स्टफिंग भरपूर भरा, त्याचीच तर सगळी चव असते कचोरीला. ते जर कमी भरले तर कचोरी एवढी चवीला चांगली लागत नाही. अंगठ्याच्या साहाय्याने हे असं दाबून घ्यायचं आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्या अलगद अशा उचलून घ्यायच्या आहेत आणि एकत्र एकदम घट्ट गोळा होईल असा करायचा आहे. सगळ्या कडा एकत्र घेऊन त्या सील करायच्या, एक्स्ट्राची कणिक काढून टाकायची. हे व्यवस्थित असं सील करून घ्यायचं आहे, ज्या पद्धतीने आपण पुरणाची पोळी बनवताना करतो किंवा एखादा पराठा बनवताना करतो त्याच पद्धतीने एका तळहातावर ठेवून दुसऱ्या तळहाताने असं दाबायचं आहे. त्यामुळे अगदी गोल आकार येईल. फिरवून फिरवून ही कचोरी व्यवस्थित गोल येईल असं बनवून घ्यायची किंवा बोटाने सुद्धा तुम्ही असं दाबून घेऊ शकता. त्यामुळे आतमधलं जे सारण भरलेलं आहे ते कडेपर्यंत जाईल. कचोरी जास्त पातळ नसते, थोडीशी अशी जाडसरच असते. याची जाडी तुम्ही बघू शकता. यामधलं स्टफिंग सगळं व्यवस्थित असं कडेपर्यंत पोहोचलेलं आहे, तुम्हाला दिसतंय. आता हे एका ताटामध्ये ठेवायचं. ताटामध्ये ठेवल्यानंतर त्यावरती कॉटनच्या एका ओल्या रुमालाने झाकून ठेवायचं. स्टफिंग भरण्याची दुसरी पद्धत म्हणजे एक गोळा घेऊन त्याला एकच बोट फक्त तेल लावायचं आणि बेलण्याने असं लाटून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण पराठा किंवा पुरणपोळी बनवण्यासाठी करतो ना, अगदी त्याच पद्धतीने अगदी छोटीशी पारी जाडसर अशी लाटून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये भरपूर असं स्टफिंग भरायचं. मी 2 मोठे चमचे स्टफिंग यामध्ये भरत आहे, व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यानंतर सगळ्या कडा एकत्र घेऊन हे स्टफिंग आतमध्ये दाबत दाबत आपल्याला या कचोरीमध्ये भरून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. सगळ्या कडा एकत्र घ्यायच्या, व्यवस्थित अशा सील करायच्या. हे कुठेही ओपन राहिलं नाही पाहिजे किंवा यामध्ये थोडी हवा राहिली नाही पाहिजे. ही कणिक एक्स्ट्राची काढून टाका किंवा अशीच दुमडून ठेवा. आता यावरती हाताने जर असं दाबायला जमत नसेल तर तुम्ही असं बेलण्याने हलक्या हातांनी लाटू शकता. लक्षात ठेवा, इथे आपण मटारचे चंक्स केलेले आहेत. खूप जोरात ही पारी लाटायचा प्रयत्न करू नका, नाहीतर आतमधला मटार फुटून बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी हलक्या हातांनी हे थोडंसं लाटून घ्या. गरज जर लागली तर मैदा लावू शकता. बघू शकता मी दुसरी सुद्धा कचोरी बनवून घेतलेली आहे. त्यानंतर याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या कचोरी बनवून घेतल्या. एवढ्या प्रमाणात माझ्या 12 कचोरी तयार झाल्या. त्यासाठी सारणाचं जे मेजरमेंट होतं ते अगदी योग्य होतं. बघू शकता फक्त अर्धा चमचा यामधलं सारण शिल्लक राहिलेलं आहे. ते काय आपण असंच कोरडं खाऊन टाकलं तरी सुद्धा चालतं. त्यानंतर इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. कचोरीसाठी तेल गरम करताना जास्त कडकडीत गरम करायचं नाही, हलकंसं गरम करायचं. बघू शकता पिठाचा गोळा टाकल्यानंतर एक 3 ते 4 सेकंदात तो वरती येत आहे, पण करपत नाही, म्हणजे तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये एक एक करून कचोरी सोडून घेऊयात. गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची. कचोरी कधीही हाय फ्लेमवर तळायची नाही, लक्षात ठेवा. 4 ते 5 एका वेळी मी इथे कचोरी सोडून घेतलेल्या आहेत. आता याला अजिबात धक्का लावायचा नाही. एकावर एक जर कचोरी गेलेल्या असतील तर ते फक्त हलक्या हाताने चमच्याने फक्त मोकळ्या करून घ्या आणि याला अजिबात धक्का लावायचा नाही. हे असंच मंद गॅसवरती तळून द्यायचं. जसजशी कचोरी तळत येईल ती आपोआप फुगून वरती येईल.
तुम्ही पुढे बघणारच आहात। एक बॅच कचोरीची तळण्यासाठी साधारणतः 7 ते 8 मिनिटाचा कालावधी लागतो। भरपूर असे पेशन्स ठेवावे लागतात, त्यामुळे गॅसची फ्लेममध्येच कुठेही हाय करू नका, नाहीतर कचोरी खुसखुशीत होणार नाही, आतमधून कच्चीच राहील। वरच्या आवरणाला फक्त कलर येईल आणि आतमधून ती कच्चीच राहील। बघू शकता एक 3 ते 3.5 मिनिटांमध्ये कचोरी फुगून आपोआप वरती आलेल्या आहेत। आता या उलटून घ्यायच्या। आता या स्टेजला गॅसची फ्लेम हलकीशी मध्यम केली तरी सुद्धा चालेल, पण एकदम मध्यम किंवा हाय फ्लेमवरती कचोरी तळू नका। आता ही अलटीपलटी करत करत कचोरी आपल्याला तळून घ्यायची आहे। आतापर्यंत साधारणतः 7 ते 8 मिनिट झालेले आहेत। या कचोरींवर हलकेसे क्रॅक सुद्धा आलेले आहेत, व्हिडिओमध्ये बघू शकता। यावरती क्रॅक आले म्हणजे समजून जायचं की आपली कचोरी व्यवस्थित अशी तळून झालेली आहे। हलक्याशा तांबूस कलरवरती या कचोरी तळलेल्या आहेत। आता तेलामधून आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात। कचोरी काढताना एकावर एक अशा अजिबात टाकू नका, त्या थोड्याशा पसरून राहतील अशा ठेवा, म्हणजे एकदम चपट्या होणार नाहीत। याच पद्धतीने मी सगळ्या कचोरी काढून घेतल्या। तुम्ही कचोरी तळत तळत जरी बनवून घेतली तरी सुद्धा चालेल। आता कचोरी सगळ्या तळून घेतलेल्या आहेत। आता कचोरी सोबत खाण्यासाठी लागणारी मिरची सुद्धा आपण तळून घेऊयात। मिरचीला हलकेसे मधून मी कट दिलेले आहेत आणि या मिरच्या सुद्धा आपण तेलामधून छान अशा तळून घेणार आहोत। अशा पद्धतीने तयार झाली आपली एकदम खुसखुशीत अशी मटार कचोरी। आता ही मटार कचोरी खायची कशाबरोबर, तर ही अशीच तुम्ही खाऊ शकता, चवीला छान लागते, किंवा चिंचेच्या चटणीसोबत, हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता। आता ही कचोरी बघा, आवाज तुम्ही ऐकू शकता, खटखट खटखट असा याचा आवाज येत आहे। वरच्या साईडने सुद्धा आवरण एकदम क्रिस्पी झालेलं आहे। कट करून दाखवते, बघू शकता। याच्या टेक्स्चरवरूनच तुम्हाला कळलं असेल की ती खुसखुशीत झालेली आहे। भरपूर असं स्टफिंग यामध्ये भरलेलं आहे। आता यासोबत खाण्यासाठी मी चिंच गुळाची चटणी केलेली होती, चवीला सुद्धा खूपच छान झालेली होती ही मटार कचोरी। आता एक घास खाल्ला आणि तोंड खवळलं असं झालं। एक घास खाऊन इथे कोणाचं भागणार आहे, त्यामुळे दुसराही घास मी पटकन खाऊन घेतला। तुम्ही ही मटारचं सीझन आहे तोपर्यंत मटार कचोरी नक्की बनवून बघा, चवीला खूप छान होते। एकदा बनवली तर 4 ते 5 दिवस आरामात टिकते। थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची। 4-5 दिवस त्याला काहीच होत नाही। अहो 4-5 दिवस कोण टिकवणार आहे? आमच्या इथे तर ही 2 दिवसातच संपून गेली। तुम्हाला हा मटार कचोरीचा व्हिडिओ किंवा ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा। तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।